नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्तरूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव वैराग्याचे शिरोमणी असणारे तुकोबाराय, अखिलकोट ब्रह्मांड नायकाचे चाहते असणारे असे तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून नामभक्तीचा पुरस्कार करत आहे. आमचा संप्रदाय जो आहे तो वेदानुमोदित आहे. अनादिकालाचा जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवून असं जुनाट जुगादीचं नाणं आमचा हा संप्रदाय आहे. वेदानुमोदित संप्रदाय आहे आमचा. संप्रदाय ऐऱ्या गैऱ्याचा संप्रदाय नाही महाराज. कुणीतरी आलाय आणि संप्रदाय स्थापन केला आहे अशातला भाग नाही महाराज. आमच्या संप्रदायाला परंपरा आहे आणि त्या संप्रदायानं आम्हाला ह्या शास्त्रानं आम्हाला एकच सांगितलं की बाबा रे जीवाचं जीवदशा घालवावी. जीवाची जीवदशा घालवणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे महाराज. संतांचं संतत्व कशामध्ये आहे? जीवाची जीवदशा घालवावी यासाठी शास्त्राचे सिद्धांत पटवून देऊन जीवाला आदराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. भरलेला आहे त्या जगाचा जडजीवाचा उद्धार व्हावा एवढाच उदात्त हेतू ठेवून संत महात्मे उद्धराया जन जडजीवा अवतार तुम्हा धराया. कारण उद्धराया जन जडजीवा संत महात्म्यांचा अवतार कार्य ह्यासाठी आहे की बाबा रे हा जीव जो आहे या जीवदशा आम्हाला का प्राप्त झाली. आम्हाला अविद्येनं हा जो बंद गळ्यात पडला अगा जन्मने आणि निमणे हा जो खरा संसार आमच्या पाठी लागला हा संसार जर संपवायचा असेल तर येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे. जणू 12व्या अध्यायामध्ये बोलत आहे. अथैत दप्यशक्तुसी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. यावर ज्ञानोबाराय बोलताना सांगतात की बाबा रे याने या शरीरानं तुम्हाला ही जी काय एरधार आहे ती सोडवण्यासाठी तुम्हाला एकमेव ठिकाण कोणतं असेल तर तो मनुष्यदेह आहे. आणि या मनुष्यदेहाचा वारा आम्हाला कागद चाललेल्या न्यायाप्रमाणे आम्हाला मनुष्यदेह मिळाला. पण या मनुष्यदेहामध्ये आल्यानंतर आम्ही जे करायला पाहिजे ते न करता आम्ही कुठंतरी भरकटत चाललो. म्हणून संत महात्म्यांचं अवतार कार्य झालं. संत महात्म्याने आम्हाला सांगितलं की बाबा रे बुडते हे जनन देखवे डोळा येतसे कळवळा. म्हणून या ह्या जीवाचा उद्धार व्हावा हा उदात्त हेतून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हा जगाचा उदात्त हेतू ठेवून संत महात्मे आमच्यासाठी अवतरित झाले. आणि संत महात्म्याने आमच्यावर खूप मोठा उपकार केलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. कारण संत महात्म्यांचे उपकार एवढे आहेत आमच्या शरीराचं कातड्याचं चप्पल घालून जरी पायात त्यांच्या घातलं तरी आमचं नाही जरी जीव दिला त्यांच्या पायावर तरीसुद्धा त्या उपकारातून परतफेड होता येणार नाही. कारण संतांच्या उपकाराची परतफेड होत नाही. फक्त काय करावं लागेल त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं एवढंच करावं लागेल. त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर फक्त कृतज्ञता त्यांच्याविषयी आदरभाव प्रेमभाव आणि त्यांच्याविषयी शरणांगती पत्करणं. कारण का केले उपकार सांगू काय बाप न करे ऐसी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दान गा. आम्हाला कोणतं दान दिलं अक्षय आणि अभय असं दान आम्हाला संत महात्म्याने दिलेलं आहे. त्यामुळं आमच्यावर उपकार संत महात्म्यांचे आहेत. आणि संत महात्म्याने आमच्यासाठी फक्त वेगवेगळ्या पद्धतीची आम्हाला साधनं सांगितली. कुणाला ज्ञानमार्ग सांगितला, कुणाला कर्ममार्ग सांगितला, कुणाला ध्यानमार्ग सांगितला, कुणाला जपमार्ग सांगितला, कुणाला कोणत्या अधिकार तैसा करू उपदेश साहेब दे त्यास त्याची देऊ. कारण ह्या इतर साधनांचा अभ्यास संत महात्म्याने केला नाही बरं का. इतर साधनं आहेत पण ज्ञानमार्ग क्लिष्ट आहे. जपमार्ग कृत आणि त्रेतायुगामध्ये जप ध्यानधारणा व्हायची आम्हाला. आता ध्यानधारणा आम्हाला जमणार नाही. त्यावेळी 1,00,000 वर्षाचं आयुष्य असायचं.
कृत आणि त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य असायचं. 1,00,000 कृतयुगामध्ये होतं. तिथली 1 शून्य काढलीने 10,000वर आलं कृतयुगामध्ये. तिथं जप धप ध्यानधारणा असायची, यज्ञयागादी कर्म असायची. तिथं सोंडीनं तूप ओतण्यासारखे यज्ञयागादी असायची. आता जेवायचं म्हटलं तर एकानं पंगत दिली आणि त्या पंक्तीला वेगवेगळ्या पद्धतीचे सर्जन असतात बरं का. प्रत्येक गोष्टीत ते घाणीचं वाढायला वाढणारे ते सर्जन असतात त्यातले, तो त्याच भागात असतो बरं का. त्यानं तेच करायचं. काही जण आहेत त्या प्रत्येकाला प्रत्येकाची वाटतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्जन आहेत. त्या पद्धतीनं एकाला सांगितलं की तुला तूप वाढायचं आहे आणि आहे तसं व्यवस्थित सगळ्या पंक्तीला पुरवायचं आहे. त्यानं भाद्रानं काय केलं माहिती आहे का, घरामध्ये गेला, एक सुई घेतली आणि सुईत बुडवायचं. एक सुई 10 पात्रावर जाईल अशा पद्धतीने किती तूप वाढत असं सांगा. पण आता ते आपल्याला जमणार आहे का? कलियुगामध्ये नाही. पूर्वी ॲम्बॅसिडर होती महाराज, पूर्वी ॲम्बॅसिडर होती. ॲम्बॅसिडर ज्याच्या दारात आहे तो श्रीमंत असायचा. मंत्री महोदय गाडी वापरायचे ॲम्बॅसिडर. पण आता काल परत ॲम्बॅसिडर जर रस्त्यावर फिरायला लागली तर आता साधन बदललं. तसं कृत आणि त्रेतायुगामध्ये जे साधन होतं ते द्वापार युगामध्ये चाललं नाही. 10,000 वर्षाचं आयुष्य झालं. द्वापारामध्ये 1 शून्य गेली, पुन्हा 1,000 आयुष्य आलं बरं का द्वापारामध्ये. तिथंही सगळं साधन वेगळं झालं. पण ते साधनसुद्धा या कलियुगामध्ये जमणार नाही. म्हणून संत महात्म्याने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. यारे यारे लहान थोर याती भलते नारीनं करावा. इथं फक्त आणि फक्त काय करा की बाबा रे तिला चिंता कुठं वाटणार नाही असं साधन सरळ सोपं गोमटं साधन करून ठेवलं. कारण ज्ञानमार्ग जर विचार केला, ज्ञानमार्गाचा आता कलियुगामध्ये ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाची साधना करायला अवघड आहे असं नाही महाराज. ज्ञानमार्ग सोपा सगळ्यात आहे. पण आम्हाला तो क्लिष्ट वाटायला लागला. आम्हाला जे नव्हतं ते संसारामध्ये आम्ही केलं, तो संसार सोपा वाटतो. पण ज्ञानमार्ग क्लिष्ट आहे असं लोकांचा गैरसमज आहे. आता त्या चांगदेव 65च्या विचारसागराच्या बैठकीला आता इथनं लोक काही जण जातात. पण ज्ञानमार्गात जर बघितलं तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर तो ज्ञानमार्ग आहे महाराज. कारण मी कोण आहे याचा करावा विचार, एवढंच आहे त्या ज्ञानमार्गात. ज्ञानमार्गात काय, मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. फक्त आणि फक्त मीची ओळख करून घेणं नाम ज्ञान. ज्ञान कुणाला ज्ञान नाही सांगा. मला काय कळत नाही म्हणते, हे ज्ञान आहे की नाही? आम्हाला काय कळते महाराज म्हणते की नाही? म्हणजे कळत नाही हे कळते की नाही? म्हणजे प्रत्येकाला ज्ञान आहे. अज्ञानाची सिद्धीच होत नाही. नाही अमृतानुभवामध्ये ज्ञानाची सुद्धा सिद्धी केली नाही महाराज. स्वयंस्वरूप आम्ही ज्ञानस्वरूप आहोत. आम्हाला ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. फक्त काय जे पाण्यावर जे शेवाळ साठलेलं आहे ते बाजूला करणे नाम अज्ञान दूर करणे. ज्ञानमार्गाचा अधिकारी सांगत असताना अनुबंध चतुष्टयामध्ये जर ज्ञानाचा अधिकारी विचारात घेतला तर या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना झालेला मलविक्षेप गेलेला आवरण जाण्याची तीव्र इच्छा असलेला असा साधन चतुष्टय संपत्तीवान कोण असेल तो ज्ञानाचा अधिकारी सांगितला. आम्हाला साधन चतुष्टय तरी कुठलं माहिती आहे? मल नावाचा दोष तरी काय कळतो का? पण सगळ्यांच्याकडं तो आहे बरं का. मल नावाचा दोष प्रत्येकाकडं आहे. मल नावाचा दोष म्हणजे पाप करण्याची वासना ना मल दोष आहे. फक्त शास्त्रीय भाषेत ते भाषा आहे, परिभाषा आहे. मलनाम पाप आणि पाप करण्याची वासना नाम मलदोष. आणि हा मलदोष निवृत्ती करण्यासाठी काय करावं लागेल? नामसाधनाचं आहे बरं का. नामसाधनेनं काय होतं तर अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरणाचाच सगळा विषय आहे. म्हणून ठाईचं बैसवणी करा एक चित्त, चित्ताचा परमार्थ आहे महाराज. म्हणून या ज्ञानाचा अधिकारी क्लिष्ट असला तरी आम्हाला विवेक नाही, वैराग्य नाही. साधन चतुष्टय संपत्ती शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा. आम्हाला तितिक्षा तरी अजिबात नाही. व्यवहारात तरी तितिक्षा अजिबातच नाही आणि परमार्थातली तरी तितिक्षा कधी येणार नाही महाराज. कारण या जन्मात येणं शक्य नाही महाराज. कारण आमचा संस्कार तसा आहे, आमचा आहार तसा आहे, आमचा विहार तसा आहे, आमचं वागणं सरळ व्हायची अजून तयारी नाही महाराज. आमच्याकडे श्रम येणार नाही. आम्हाला कोणी सर म्हणायची गरज नाही महाराज. आमच्या कपाळावले अट्टे अजून गेले नाही. आमचा श्रम कसा जाईल? आमच्या कपाळाला आमच्या चेहऱ्यावर हास्य यायला तयार नाही. दम कसा जाईल महाराज? शम दम श्रद्धा मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह असल्याशिवाय चेहऱ्यावरली कांती दिव्य तेज झळकती. हा पांडुरंग परमात्मा एवढा सुंदर आहे आमचा, ज्याची आम्ही उपासना करतो, त्याची स्वरूप आम्ही आहोत. ममैवंश जीव लोके जीवभूत सनातना असा असणारा भगवान परमात्मा आणि त्याची आम्ही लेकरं आहोत. मग आम्ही कसं तेजपुंज पाहिजे का नाही? किमान वारकरी तेजपुंज पाहिजे बरं का.
म्हणजे जर नेबळट वारकरी झाला तर नेबळट वारकरी नाही बरं का. आम्ही दैवाचे दैवाचे, अरे काय बोलण्याचा ठसका तुकोबारायांचा. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्हा काय कुणाची भीती. आम्हाला भीती आहे का? कारण आम्ही काळाच्या डोक्या माथ्यावर पाय देऊन चालणारी माणसं आहोत, पण आम्हाला भीती नाही महाराज. म्हणून आमची तयारी कशी असावी, वारकरी कसा असावा तो आता विषय इकडे घेत नाही महाराज. वारकऱ्याचं विषय प्रकरण वेगळंच आहे बरं का. वारकरी कसा, कोण वारकरी आहे, कुणाला वारकरी म्हणावं महाराज. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य नाम, पथ्य पाहिजे महाराज. पथ्य आहे का आमची? आमची पथ्य नाही, सगळं कुपथ्य. मग पाय सुचणे. कुपथ्य एखादं औषध दिलं आणि जर त्याचं कुपथ्य झालं तर काय होतंय? पाय सुजले म्हणतात, पोट सुजलं म्हणतात, फुगलं म्हणतात ना. कुपथ्य झालं की सगळं अंग सुचतं. मग कुपथ्य झाल्यानंतर मारिती, झोडीती, तोडीती. अरे निष्ठुर आहे हो यम. तो यम निष्ठुर आहे. तिथं काय त्याचं दयामया नाही महाराज. म्हणून या देहामध्ये आलात ना, या देहामध्ये आम्हाला टाळकं दिलेलं आहे. टाळकं जे दिलेलं आहे ना, त्या टाळक्यात बुद्धी नावाचं विशेष अधिष्ठान दिलेलं आहे. त्याला बुद्धीने विचार करायचा आहे, सार काय सार काय, धर्म काय धर्म काय. विवेक, विवेक जागा करणं नाम परमार्थ करणं आहे महाराज. विवेकाला जागृती देणं गरजेचं आहे महाराज. म्हणून मल नावाचा दोष घालवण्यासाठी काय करावं लागेल? कर्म करावं लागेल. ते कर्म तुम्ही जर सकामतेनं केलात, पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला निष्कामता जमणार नाही महाराज. आपल्याला निष्कामता जमणार नाही. पहिल्यांदा सकामतेकडनं निष्कामतेकडं आपल्याला जायचं आहे. सकामतेकडं निष्कामतेकडं गेल्याशिवाय तरुणोपाय नाही. कारण निष्काम कर्म झाल्याशिवाय मल नावाचा. कारण वारकरी संप्रदायामध्ये निष्कामतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निष्कामतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण इतर साधनानं तुम्ही यज्ञ यागादी कर्म केलात, कर्मामध्ये यज्ञ यागादी कर्म केलात, पुण्यसाठा भरपूर झाला, स्वर्ग प्राप्त झाला, ब्रह्मलोक प्राप्त झाला, तुम्हाला इंद्रपद मिळेल. पण ज्ञानोबारायांनी त्यावर शेरा मारताना सांगितलं, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही. कारण पुण्य काय आम्हाला करायचं, पुण्यही नको आहे आणि पापही नको आहे. कारण पुण्य पाप अतीत होणं गरजेचं आहे महाराज. कारण लागून येदी पाप पुण्यांगा, आम्हाला अग्निरूप व्हायचं आहे महाराज. ते अग्निरूप कशानं व्हायचं आहे तर ती नामसाधना आमच्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून हे ज्ञानमार्ग जो आहे ते नाममार्ग, ज्ञानमार्ग जो आहे तो क्लिष्ट आहे. मला नावाचा दोष कर्मानं जातो. कर्म कसं ते निष्काम असावं, उपासना कशी असावी, उपासनेनं काय होतं तर विक्षेप नावाचा दोष जातो. विक्षेप नाम चंचलता, आणि चंचलता एकदा दूर झाली, अंतःकरण स्थिर झालं की विक्षेप दोष जातो. आणि उपासनेमुळं काय होतं, आम्हाला एखादा साधू रूपानं नाही भेटला तर देव स्वतः साधू रूपानं आम्हाला भेट देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. अशा पद्धतीनं आम्हाला देव स्वतः भेट देण्याचं काम ह्या ज्ञानमार्गात होतं बरं का. ह्याला पायऱ्या आहेत अशा. म्हणून ज्ञानमार्ग हा जमणार आहे का? कारण कलियुगामध्ये आम्हाला हरिपाठ व्हायची पंचायत झाली महाराज. मग कुठलं आलं कर्मनिष्काम, मग ते विवेक कुठला आला, वैराग्य कुठं आलं, समाधी षटकातले शम दम श्रद्धा, आम्हाला हे माहीत नाहीत महाराज. हे कुठं जाणार आहे आम्ही? म्हणून आम्ही हरिपाठ करून येरी हरी हरी म्हणावे, गाता येईल त्यानेची गावे, येरी हरी हरी म्हणावे. कारण कुणालाही सगळ्यांचा अधिकार बघितला, सगळ्यांचा विचार बघितला, आणि मग जे कृत त्रेता द्वापारमध्ये जे काय 1000 वर्ष होतं ते कलियुगामध्ये शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अल्पायुष्य मानव देह, शतवर्ष गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आम्ही ह्या सप्ताह झाला की त्या सप्त्याशिवाय इकडे येत नाही. आता ही संगीतकार भजनी म्हणलं काय, भजने आम्ही बघतोय व्हॉट्सअपला तुमची, त्यामुळे तुम्ही काय म्हणताय चांगलं आहे. पण आम्ही तरी ह्या वर्षात त्या वर्षात कीर्तनला ह्या सांगितलं की पुढल्या वर्षीच सप्त्याला कुणाला गायीन अहर्निशी मुखी नाम. कसं असावं भगवंताचं चिंतन, गायीन अहर्निशी मुखी नाम. म्हणून आम्हाला सर्व साधन फलपर्यवसायी साधन कोणतं असेल तर ते नामसाधन आहे. नामसाधनच का निवडलं? कारण या कलियुगामध्ये ऐका कलीचे महिमान, असत्या शिरी झाले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांची. इथं कलियुगामध्ये चांगल्याला चांगलं करतोय म्हणणार नाहीत कोण महाराज. हे कलीचं महात्म्य आहे, हे माणसांचा दोष नाही.
ह्या कलियुगामध्ये हे असंच होणार आणि त्यातून पुरुष प्रयत्नानं जो काय परमार्थ करेल त्याला पुरुषार्थ म्हणावा. कारण सत्कर्मामध्ये अडथळे 100% असतात महाराज. सत्कर्मामध्ये म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. का सांगितलं? नरकाला जावं लागेल जर तुम्ही सत्यकर्माला सहाय्य नाही झालात. ही भीती घालून ठेवली तरी सुद्धा ह्या कलियुगामध्ये त्याला भीतीला कोण जुमानत नाही महाराज. मला सांगायचं तर एवढंच आहे की बाबा रे, सर्व साधन फले परिवसायी कोणतं साधन असेल तर ते गोमटं साधन करून ठेवलं, नाम साधन करून ठेवलं. कारण हिथं सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार वेदानंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. हिथं कुणी आयऱ्या गैऱ्यानं सांगितलेलं नाम साधन, नामाचा पुरस्कार करणारा वेद आहे महाराज. वेदानंत बोलिला, अर्थ इतकाची, सगळ्याचा अर्थ काढला, इतकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. त्या भगवंताचं नाम घेणं हेच त्या जीवाचं कर्तव्य आहे महाराज. कारण जीवाची जीवदशा जायची असेल, जीवाचं अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल आणि आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? त्या भगवंताला अनन्य भावानं शरणांगतीपत करून जे सोपं आणि गोमटं साधन करून ठेवलं ते नामसाधन. त्या नामसाधनानं काय होईल? जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्माची नाही महाराज, फल सांगितलं. साध्य साधन भाव या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आहे महाराज. पहिल्या चरणामध्ये वेगवेगळ्या टप्प्यानं ह्या अभंग, जरी अभंग रोजच्या पाठातला असला, अतिपरिचयात अवज्ञा असते महाराज. अतिपरिचयात अवज्ञा हे होय असू दे म्हणतात. ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर हात जोडून बसून ज्ञानेश्वरी झाल्यानंतर ते पसायदान जे आहे ते हात जोडून पसायदान म्हणायचं असतं. आम्ही ते पसायदान म्हणतो का? जगाच्या विश्वाच्या माऊलीसाठी, विश्वासाठी ज्या माऊलीनं पसायदान मागितलं ते आम्ही कुठं म्हणतो, कसं म्हणतो? आम्ही परिमार्जन कधी केलं का? आमचं आम्ही निरीक्षण. कारण परमार्थ हा जगाला सुधारायसाठी नाही महाराज, आपण अंतर्मुख होण्यासाठी परमार्थ आहे. कारण आम्ही काय करायला लागलो आहे? जगाचीच मापं काढायला लागलो आहे. ह्यो असा आहे, तो तसा आहे, ते तसा आहे. जगाकडे सुधारायच्या नादाला लागायचं नाही मार्ग. आपण अंतर्मुख होणे. कारण परमार्थ हा आपुल्या आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. कारण ही दुसरं कोणी झाडाला मिठी आम्ही मारली आहे महाराज आणि आम्ही बोंब काय मारायला लागलो आहे? मला सोडवा, मला सोडवा. तुला कोणही सोडवणार नाही महाराज. सोडायचं असेल तर तूच मिठी सोडली पाहिजेस. तद्वज्ञ आहे ना. हे जे काय संसाराचं जे बंधन आहे ते तोडायसाठी काय करावं लागेल? ते जे नामसाधन आहे, ह्या नामसाधनानं आम्हाला काय होणार आहे? ते पाप जे आहे, पाप वासना जी करण्याची वासना जी आहे ही जळतील पापे एका जन्माचं नाही महाराज, अनंत जन्माची पापं जळण्याचं सामर्थ्य या नाममहात्म्यामध्ये आहे. जळतील पापे जन्मांतरीची. आणि हे साधन घेत असताना, नामसाधन घेत असताना कुठं काय त्यासाठी काय अटापिटा करावं लागतो का? त्यासाठी काय त्याग करावा लागतो का? वैराग्य आणावं लागतं का? काहीही करावं लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. कुठंही घ्या, पण ते घेत असताना तुकोबारायांनी एका अभंगाच्या माध्यमातून भावे गाता गीत विठोबाचे, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. सांगितलं कोटी कुळे पुनीत होतील म्हणे, पण त्याचं वर्म सांगत असताना सांगितलं भावे गाता गीत विठोबाचे, चित्त नाही नामे आपलंच मोडका असलं की जगाला काय बोलण्याचा अर्थ नाही. चित्त नाही नामी तर ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. नलगती काय सांगितलं? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी. हे नामसंग साधन सोपं आहे महाराज, पण त्या साधना करत असताना एक साधनामध्ये वर्म सांगितलं. ते वर्म घेत असताना चित्त जर नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून तुकोबारायाने अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवड आणि गरज फार महत्त्वाची आहे बरं का. आवड आणि गरज वेगवेगळे शब्द आहेत. आवड वेगळी आहे, गरज वेगळी आहे. पण आवड ही आवड आहे. आवड जर एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला जरी असेल, त्या आवड त्याची त्याची जर तृप्ती झाली असेल तरी सुद्धा एखादा आवडीचा विषय जर समोर आला
तर तो त्या आवडीच्या विषयाला स्वीकारतो आणि गरजेमध्ये निर्लज्जपणा असतो महाराज. गरजेमध्ये निर्लज्जपणा असतो, कारण त्याला गरज असते महाराज. मी 10 दिवसाचा भुकेला आहे, मला 10 दिवस झालं मला अन्न मिळालेलं नाही, काही द्या, पंगत आहे काही द्या, मला उष्ट द्या, खरकाडं पडलेलं द्या, पण मला द्या म्हणे. पोटामध्ये आग लागलेली आहे, आग पडलेली आहे. तर गरज आहे, लाचारपणा आहे, निर्लज्जपणा आहे. पण आवडीत निर्लज्जपणा नाही. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे जर केलात तर मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि मग नाथबाबा म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, मग पती लक्ष्मीचा जाणत आहे. आम्ही असं वागतो का? आमचं चित्त त्या परमार्थामध्ये आहे का? मग चित्त परमार्थामध्ये जर असतं तर हरिपाठाचा अभंग हुडका लागला असता का? आमचं तादात्म्य नाही महाराज, आमचं तादात्म्य नाही. रिकामा अर्धगडी राहू नको म्हटल्यानंतर पहिल्या अभंगापासून बघायला लागते किती आमचं तादात्म्य, किती आमचा परमार्थ सचोटीचा आहे. न बोललेलं बरं, कारण लोकांना वाटते गोड बोललेलं महाराज खूप छान वाटायला देतात. तुमचं खूप छान आहे, तुमच्यासारखा माणूस कोण नाही. हा 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 काय नाही, कारण देतो कठीण उत्तरे पुढे व्हावे असे बरे. ह्यावर काय आमचं पोट चाललेलं नाही. जे आहे ना ते आहेच, चूक ते चूकच महाराज. कारण जर तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला, पहिलीत किती वर्ष बसायचं महाराज? आमच्यात जर सुधारणा नाही झाली तर पहिलीत मास्तर जास्त वर्ष बसू देत नाहीत. हे काय कामाचं नाही म्हणतात, त्यांनी घरला घेऊन जा म्हणतात. काय गुरुजी बरोबर सर? एखाद्या वर्गामध्ये आपण किती वर्ष बसावं? आपण ढाळे केऊ तेनी एक वेळे असू दे. आम्हाला विहंग मार्गानं जाता येणार नाही महाराज, ज्ञान मार्गानं जाता येणार नाही. पण ढाळे केऊ तेनी एक वेळे आम्हाला संत गतीनं, कासवाच्या गतीनं तरी जावं लागेल की नाही, जावं असं वाटावं की नाही. आम्हाला आमचा साध्यसाधन भाव ठरलेला नाही महाराज. आमचा साध्यसाधन भाव ठरलेला नसल्यामुळं आम्हाला जायचं आहे निप्पाणी राणी. बसलो आहे राधानगरीच्या गाडीत आणि आयुष्यभर आम्ही हुडका लावले, निप्पाणी येणार, निप्पाणी येणार, निप्पाणी येणार. 10 वेळा कंडक्टरला विचारलं, निप्पाणी आली नाही, निप्पाणी आली नाही. अरे मूर्ख माणसा, बसलाच राधानगरी गाडीत, निप्पाणी कशी येणार? तसं साध्यसाधन भाव आमचा जर निश्चित नसेल तर आमची येणार नाही. मग काय, आमची शेवटला तुकोबाराने असल्या व्यक्तींच्यासाठी खणखण चेहरा मारून अगदी गुणिलेच करून टाकलं. फट्ट गाढवाच्या लेका, तुझा जन्म गेला फुका. ही प्रमाणं द्यायला नको वाटतात माणसात, प्रमाणं देत नाहीत. नाहीतर पाकिट बंद झालं, महाराज बंद झाला, मग कीर्तन बंद झालं. मग पोट कसं चालायचं? पोट चालायसाठी कीर्तन करू नयेत महाराज. पोटाला आग लागायसाठी नोकरी करावी. काबाड आमचे गुरुजी अण्णा सांगतात, प्रवचन आहे शेवटच्या दिवसाला, ऐका त्यांचं. तर त्यांनी सांगितलं, ज्यावेळी पाठाला महाराज यायचे त्यावेळी महाराज पाठाला अत्याळकर गुरुजी यायचे, 5-6च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर यायचे. त्यावेळी अण्णांनी सांगायचे, वैरण काढी बघा म्हणे, कारण पोट जाळायसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. विचारसागराचा पाठ घेऊ आपण, पण जनावरं आहे तुमच्यावर अवलंबून. तुमचं काय घरातली काय कामं असतील ती बघा. अंदाज जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कामं करा. काम हे करायचं, कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आम्हाला शास्त्रानं सांगितलं संसार करायचा नाही असं नाही, संसार करावा लागेल. आम्ही तो धर्म स्वीकारलेला आहे महाराज. आम्ही गृहस्थाश्रमाचं पदार्पण आम्ही केलेलं आहे, गृहस्थाश्रमाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. पण त्या गृहस्थाश्रमामध्ये वागत असताना आम्हाला सगळं चाकुरीबद्ध सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पण आमचं जर चित्त त्या परमार्थामध्ये नसेल तर काही उपयोग नाही बरं का. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म आमचा वाया जाऊ नये असे वाटत असेल, कारण हा देह जो आहे तो जाणार आहे महाराज. मरका देह आहे, एक दिवस जायचा आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, बरं आम्ही इथं आल्यानंतर ह्या देहानं आम्ही हे स्वीकारलं. जे स्वीकारला संसार तो तरी चांगला आहे का महाराज? तो संसार चांगला आहे का? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा यत्किंचित. कारण सुख पाहता जवळ पडे, दुःख पर्वता एवढे. सुख जव बघितलं ना, जव किती बारका असतं, एवढं सुख आहे. पण दुःख पर्वता एवढे आम्हाला. पण आम्ही त्या जवसाच्या सुखात एवढं रममाण झालो आहे, आम्हाला डोंगराएवढं दुःख तयार नाही. मग आम्हाला कळो येईल अंतकाळी,
प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळे. अवस्था खूप वाईट आहे महाराज. आम्हाला शेवटला कळोईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. पण काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. आम्हाला ह्या ओळशातून बाजूला व्हायचं असेल, ह्या जन्ममरणाच्या तडाख्यातून बाजूला व्हायचं असेल, हा बंद गळ्यातून निवृत्त करायचा असेल तर काय करावं लागेल? नाम संकीर्तन साधन पै सोपे. अनंत साधनं, पै शब्द वापरला. पै याचा अर्थ अनेक साधनं आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी न पवती हो दारवंटा. सगळ्या साधनांचा विचार केला महाराज आणि एक साधन असं सोपक साधन कोण ठेवलं की ते नामसाधन आहे. ते साधन करत असताना त्या साधनाचा विषय काय आहे तर ते चित्त जे आहे ते चित्त एकाग्र करणं गरजेचं आहे. ते कसं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळावं. आवडीनं त्या भगवंताचं नामचिंतन गावं. कारण हे करत असताना कुठं जावं लागतं सांगितलं का? न लगती सायास, कुठंही जावं लागत नाही. आयास सायास प्रयास काही करावं लागत नाही. आहे त्या जाग्याला त्या भगवंताचं मुखानं नाव घेणं हे आणि हेच परमप्रयोजन आहे बरं का. अवंतर प्रयोजन वेगळं आहे. पण परमप्रयोजन काय आहे तर त्या भगवंताचं नामस्मरण करणं. पण त्यासाठी कुठं जावं लागत नाही, काही करावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा. जर तुमची साधना चांगली असेल तर सुखे येतो घरा नारायण. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करायला भगवान परमात्म्याला बोलवायला देवाला गेले नाही चोखोबाराय. अहो बहिणीला बोलवायला जायला घरातून निघले, पण तिथं जाताना दिंडी दिसली नाही. बहिणीला बोलवायचं विसरून गेले नाही, त्या दिंडीत सामील झाले. देहीचे विदेही भोगुदशा. अशा असवायचा कोठे आठवची नाही. आम्ही काय करतो कुठं आहे याचा भाव त्यांच्याकडे नसल्यामुळं ते आहे त्या स्थितीमध्ये त्या दिंडीत सामील झाले. आणि काय झालं? सुखे तो घरा नारायण. भगवान परमात्मा स्वतः देव आले ना बहिणीच्या रूपानं. आणि किती क्लिष्ट काम, किती खालच्या दर्जाचं काम केलं. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया. उंच जातीतला बघत नाही, नीच प्रकारचं काम बघत नाही, काहीही बघत नाही. फक्त आणि फक्त भगवान परमात्मा काय बघतो? त्या भगवान परमात्म्याचा नाव घेत असताना त्या साधकाचा भाव किती चांगला आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि भाव जर चांगला असला, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. भाव बळे आकळे एरवी ना कळे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलणे. म्हणजे भावाचा भुकेला असणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त. ते चित्त एकाग्र करा. अंतकरण चतुष्टयामध्ये जे काय मन बुद्धी चित्त आणि अहंकार, एकाच अंतकरणाला हे 4 नावं आहेत महाराज. मन संकल्प विकल्प करतं. कीर्तनाला जाऊ का नको? सप्ताह आहे जाऊ का नको? सप्ताह आहे. ह्या वर्षी मंदिर बांधायचं आहे म्हणून आम्ही देवदेव करायला लागलोय. जायचं कशाला? देवदेव करायला म्हणलं कशाला जायचं? आपण TV तुही रे माझा मितवा बघित बसूया असं मन म्हणायला लागलं तर मग त्याला काही इलाज नाही. पण मन हे संकल्प विकल्प करणारं असतं महाराज. पण त्या मनाला पुष्टी देणारं निश्चय करणारी जी आहे बुद्धी, मन आणि बुद्धी जी आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. कारण आत्मज्ञान करून देणारी बुद्धी आहे ती निश्चय करते. आणि त्या निश्चयानं काय होतं? अंतकरणाचेच धर्म आहे ते बरं का. मन बुद्धी चित्त आहे ते अपरंपार पद्धतीनं चिंतन करण्यासाठी चित्त दिलेलं आहे. पण आम्ही चिंतन कसं करतो? त्या संसाराची चिंता करतो. आम्हाला एका शेठजीनं हे आपल्या मुनुमजीला बोलवून घेतलं आणि मुनुमजीला सांगितलं आमच्या संपत्तीचा लेखाजोखा करा म्हणे. किती संपत्ती आहे, कुठं काय आहे याचा लेखाजोखा करून मला ताबडतोब कळवा. त्या मुनिमजीने सांगितलं, शेठजी म्हणे आपली संपत्ती एवढी मोठी आहे, एवढी त्या संपत्तीचा व्याप मोठा आहे आणि त्या संपत्तीचा एवढा लेखाजोखा तातडीनं होणं शक्य नाही. मग यासाठी काय करा? मला थोडा वेळ द्यावा लागेल. नाही म्हणे महिना लागेल, 15 दिवस लागतील, किती दिवस लागतील ते लागू द्या, पण मला तातडीनं कळव म्हणे. मुनिमजीने 15 दिवस त्या सगळ्या संपत्तीचा लेखाजोखा केला आणि
एक दिवस त्या शेटजीसमोर आला आणि शेटजीला म्हणायला लागला, मी लेखाजोखा सगळे आपल्या संपत्तीचं सगळं हिशेब पूर्ण केलेला आहे महाराज. शेटजींना सांगितलं. शेटजींनी विचारलं, मग सांग म्हणे. तर तो आकडा म्हणे या कागदावर बसण्यासारखा नाही म्हणे. आकडा मी एवढं सांगू शकतोय म्हणे, 10 पिढ्या बसून खातील, काम करून नव्हं, बसून खातील, मिळवून खाणारी नव्हं, बसून खातील 10 पिढ्या, एवढी संपत्ती आपल्याकडं आहे. मला आकडा लिहिता येणार नाही शेठजी. त्यावेळी शेठजी मोठ्यानं रडायला लागला बरं का. शेठजी मोठ्यानं रडायला लागला. शेठजीला रडायला लागल्यानंतर त्या मुनिमजीला आश्चर्य वाटलं, अरे 10 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे आणि हे का रडायला लागला आहे. तर ते शेठजी काय म्हटलं माहिती आहे, माझ्या 11व्या पिढीचं कसं व्हायचं. आमचं आयुष्याचं आयुष्य सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आम्ही काय केव्हा काय यत्न करायचा प्रयत्न केला का. प्रयत्न काय केला का. काय मी उद्धार पावीन, काय कृपा करलं नारायण. ऐसे तुम्ही कधी का नाही. आम्हाला हीची गरज लागली नाही. याचं कारण काय. नाही ऐकले गाईले गीता, नाही ऐकले ठीक आहे. नाही ऐकले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. अरे बहुत परनिंदा, नुसती निंदा केल्याशिवाय आयुष्यभर या मुखानं काय केलं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा रे उठा जागे व्हा रे आता. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहस्य हरीच्या. म्हणून उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. आणि काय होईल चुकवी व्यथा जन्माच्या. आम्हाला सांगितलं तुकोबाराने, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अनंत जे नाव आहे ते अनंत नावापैकी एक नाव आहे, म्हणून अनंत आळवावा असं सांगितलं. पण पुढच्या चरणामध्ये दर्शक सर्वनाम वापरून तुकोबाराने सांगितलं, बाबा रे तू कुठल्या मंत्राचा जप कर. या अभंगाचं 4थं चरण आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 4थ्या चरणात काय सांगितलं की बाबा रे सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे तर ते नामसाधन आहे. त्यानं काय होईल, जळतील पापे जन्मांतरीची. यासाठी कुठं नलगती सायास जावे वनांतरा. काय करावं लागेल, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. चित्त एक चित्त करा आणि काय करा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि हा जो आहे मंत्र हा कसा करावा, कवा तरी करावा असं नाही. असं नाही. गायेना हरणी नाम गायेना, काहीही करावं लागत नाही. कारण सुखे येतो घरा नारायण. कसा भगवान परमात्मा सुखे घराकडे यायचा असेल तर काय, सदा नाम घोष करू हरी कथा. मग आम्हाला समाधान प्राप्त होईल. काय होईल, समाधान प्राप्त होणे नाम काय, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणे, भगवान परमात्म्याला सगुण साकार रूप दर्शन होणे, साक्षात्कार होणे नाम समाधान प्राप्त होणे. आम्हाला समाधान आहे का, आम्हाला समाधान आहे का. आम्हाला समाधान कधीच होणार नाही. कारण का, आमची एक इच्छा संपली की आम्ही 10 इच्छांना जन्म देतो आणि एका इच्छेची समाप्ती करतो. 10वी पास झाला की 10वी पासची इच्छा संपली, 12वीची पुन्हा सुरू झाली. 12वी झाला पुन्हा त्याची पुढली इच्छा झाली. पुन्हा 12वी झाला, मोठ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला गेला, पुन्हा इच्छा दुसरी झाली. ती इच्छा मावळली, पुन्हा दुसरी इच्छा झाली. इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये पास झाला. रात्रभर हेच सांगू काय नाही. पुढं नोकरी लागला, लग्न केलं, सगळं आयुष्य इच्छेतच गेलं. आम्ही आयुष्यभर नुसत्या इच्छाच व्यक्त करत बसलो महाराज. आम्ही कधीही कधी आम्ही त्या ह्याला पत्र पाठवलेलं कधी कुणी आहे का. आता अंबानीनं पत्र पाठवले की बाबा बास आता देवा, खूप संपत्ती झाली रे,
आता मला हे तर काय डोलारा सहन होत नाही, आता मला काय द्यायच्या नादाला लागू नको. असं कुठं काय पत्र देवाकडे पाठवले? कुबेराला पाठवलं का कोणी पत्र? बास बास असं कोण म्हणून नाही बरं का. आम्ही दुःख तेवढं बास म्हणतोय, दुःख नको म्हणते. दुःख कुणाला व्हावं असं वाटतं का? दुःख कुणाला व्हावं असं वाटतं? मला तरी वाटत नाही बाबा. दुःख आज होऊ नये म्हणजे दुःखू नये असं वाटत होतं मला. कीर्तनला जायचं नाही. अहो कुणालाही नाही, कोणी ना जीवे भावे. काय कुणालाही असं वाटत नाही मला दुःख व्हावं. फक्त कुंती माता तीही अपवादात्मक आहे. ती का दुःख मागण्यामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. त्यामध्ये सुख मिळेल म्हणूनच दुःख मागितलं. भगवान परमात्मा तुझं मला त्या निमित्तानं चिंतन होईल, तू भेटशील म्हणजे सुखाचंच आहे ना. हां म्हणून सातत्यानं कुणालाही दुःख व्हावं असं वाटत नाही. फक्त आणि फक्त सुखाच्या आशेत आमचा जन्मच्या जन्म वाया जायला लागला आहे. पण आम्ही अंतर्मुख व्हायला तयार नाही. आम्ही सुखरूप आहे. सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका थो. सुखरूप आईसा, सुखरूप असणारा, सर्व सुखाचे अगर भगवान परमात्मा आहे. सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवर, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार. कोण? अहो सर्व सुखाचा असणारा भगवान परमात्मा आहे आणि ते आमचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी काय करावं लागेल? त्या स्वरूपावर यायसाठी काय करावं लागेल? तो भगवान परमात्म्याला शरणागतीपत करून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून पुन्हा मला कलांनी तिकडे शास्त्राकडे जायचं नाही. मला स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची हे चिंतन इकडं लावता येईल बरं का. माणसाला ज्ञान नको झालं, वावडं झालं ज्ञानाचं. कुठं विचारसागर महाराज ब्रह्म माया कुठलं काय सांगता आम्हाला? हे विवेक वैराग्याने काय असलं आम्हाला हे चालत नाही म्हणतात. खोडुगडीचं पापडं तरी चालतच नाही महाराज. काय नको आम्हाला असलं काय नको म्हणतात. एखादा काय खालच्या दर्जात येऊन दृष्टांत द्यायचं म्हटलं तेही नको म्हणतात. आम्हाला काय पाहिजे महाराज? आम्हाला आवडतं का? विवेक आवडतो, वैराग्य आवडतं. आम्हाला विवेक जर आवडत असता महाराज, विवेक जर आवडला असता तर आम्हाला हे नामयज्ञ वर्षानुवर्ष सप्त आम्ही किती महाराज पोत्यात घातलं सांगा. असं लय महाराज येऊन गेलो तुझ्यासारखा शाना सांगायला. आम्ही असं लय महाराज बघितलेत. आम्ही कोरं आहे ठणठणीत आहे महाराज. हां ते एक मनुष्य आंब्याच्या झाडाखाली बसलेला पोरग, एक मनुष्य आला आणि त्याला सांगायला लागला. हा दृष्टांत वेगळ्या पद्धतीनं देता येतो बरं का, पण मी इथं बसवण्याचा प्रयत्न करतो. एक आला आणि त्याला म्हणायला लागला, अरे काय म्हणे तरुण तडफदार आहेस, रुबाबदार आहेस आणि काय म्हणे भर दिवसा झोपा काढतोस, निवांत आहेस, निवांत बसून राहिलास. तो जरा श्रीमंत असल्यामुळे त्यानं खिशातनं 2,000 रुपये काढले आणि 2,000 रुपये काढल्याने त्याला म्हटलं हे 2,000 रुपये घे आणि आंबे बाजारातनं जाऊन आण आणि एखाद्या चांगल्या गलीत जाऊन विक म्हणे आणि 2,000चं 4,000 कर. 4,000चं 6,000 होतील. बरं 6,000 झाल्यानंतर काय करू? पुन्हा काहीतरी मोठं गाडा घे आणि मोठ्या एखाद्या वस्तीत जा म्हणे आणि तिथं आंबे विक. आंबे विकल्यानंतर तुला 4चे 40,000 होतील. 40चे 4 लाख होतील. 4 लाख झाल्यानंतर देवगड वापस आंबा मागून घे आणि एक्सपोर्ट कर बाहेरल्या देशामध्ये. मग हे ना काय होईल? हे 4 लाखाचं 8 लाख होतील म्हणे आणि एकदा 8 लाख झाले तू करोडपती होशील म्हणे. 8चा 80 लाख व्हायला तयार कधी होतील का सांगता येणार नाही. आणि करोडपती झालास की मग काय होईल म्हणे. तर तो म्हटला काय एकदा 80 लाख झाले ना की मग काय करशील? तू निवांत फक्त बसून खाशील, फक्त येणारा पैसा तू जमा करशील. मग तो म्हटला मग मी आता काय करायला लागलो? तसं आम्हाला संत महात्म्यांनी इतर महाराजांनी येऊन सांगितलं की बाबा रे उठा जागी भारी आता. संत महात्म्यांनी वाजत असे बोंब कोणी नाही का ती कानी, हरी हरी न म्हणता तुझी थोर. आम्हाला एवढं सांगितलं तरी आम्ही टकटकीत आहे तसं आहे बघा. आमच्यावर काही परिणाम होणार नाही. तू कितीही वाजव म्हणे, वाजत असे बोंब कोणी नाही कधी गाणी, हरी हरी म्हणता तुझी थोर झाली आणि आमच्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून आम्हाला सांगितलं की बाबा रे या जीवाचा उद्धार व्हावा एवढ्या कळवळ्यानं संत महात्म्याने आम्हाला एक साधन सांगितलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण हा जो मंत्र आहे याच्यापेक्षा कोणतंही सोपं साधन नाही. कारण का या साधनानं काय होईल?
परंपरा त्याचे ओळखूत हरिपाठातलेच प्रमाण आहेत बरं काही. 10व्या अभंगातलं शेवटचंच प्रमाण आहे. ज्ञानदेवा नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ह्यानं काय होईल? त्या तुमचं कुळ एका जन्माचं नाही. तू का म्हणे कोटी कुळे ती पुनीत पुनीत होण्याचं सामर्थ्य रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कारण याच्यापेक्षा या विना अनेक असता पै साधन. इतर याच्यापेक्षा कोणतंही साधन वेगळं या विना अनेक असता पै साधन. तुकोबाराय काय सांगतात? शपथ घेऊन सांगतात, वाहातसे आन विठोबाची. शपथ दे, काय करायचे कर, आम्ही त्याचं नाव घेणार. जर नाव घेतलं असतं तर वाल्याचा वाल्मिक झाला नसता. वाल्या कोळे जो होता दरोडेखोर होता, राक्षस होता, राक्षस प्रवृत्तीचा होता. हजारो ब्राह्मण, एक ब्राह्मण मारल्यानंतर असं आयऱ्या गेल्या आमच्यासारखं टक्के टोणपे मारलेलं गणित नाही. एक ब्राह्मण मारला की एक मोहरीवडा खडा टाकायचा. अशी 7 राजनं भरली ते असं म्हणतात. काय आमच्यासारखी मारलेली वेगळीच महाराज किरकोळे. हां आणि ब्राह्मण एक मारला की एक खडा टाकायचा. अशी राजनं 7 भरली. आणि असं भरल्यानंतर त्याला एक साधुमुनी भेटावा आणि त्या साधुमुनींना स्पर्श झाले त्याची वासना निमावी. आणि वासना निमाल्यानंतर त्याच्यातून एक सद्गती सद्बुद्धी त्यांची जागृत व्हावी. त्या 7 अवस्थेमधले सदिच्छा आहे ती इच्छा जागी व्हावी. आणि त्या इच्छेतून त्याला भगवंताचं नामस्मरण करायला सांगावं. त्याला राम म्हणायला राम मंत्र दिला तर राम म्हणता येईना महाराज. त्यानं आयुष्यभर मारायचंच काम केल्यामुळे ते म्हणायचं काय, मला महाराज राम म्हणता येत नाही, मी मरा म्हणतो म्हणायला लागलं. काय बी म्हणे खरं, मरा 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 राम राम म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता म्हणून चित्त शब्द का वापरला इथं? कारण चित्त आणि भगवंताचा अनन्यसाधारण संबंध आहे. चित्त या धातूपासून चित्त तयार झालेलं आहे. चित्त सच्चित आनंद हे जे चित्त आहे त्या चित्तपासून चित्त तयार झालं. त्याला त लागलं आणि चित्त तयार झालं. आणि ह्या चित्तानं काय करायचं आहे तर हरिनेमा जे हरले चित्त. हे चित्त आहे ना त्या भगवान परमात्मा या गोपिकांच्या संबंधानं जर चित्ताचा विषय गेला तर ते चित्त त्यांच्याशीच आहे, निगडीत शब्द आहे म्हणून चित्त शब्द वापरला. कारण परमार्थ हा फक्त आणि फक्त चित्ताचा आहे. म्हणून अनेक पै साधन, इतर कोणतंही साधन नाही. तर कोणतं साधन आहे ते नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे ही शपथ घेऊन तुकोबाराय सांगतात. वाहातसे आन विठोबाची, देवाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा कोणतंही साधन सोपं नाही. म्हणून काय करा, विठोबा रखुमाई नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ या विनाने कास्ता पै साधन. वाहातसे आन विठोबाचे. आमचे शब्द उच्चार चांगले होत नाही. त्याचा अर्थ काय? आमचं जर चाली म्हणताना शब्द उच्चार होत नसेल, आमची जर जीभ जड होते. आम्ही याला सुपारीने तंबाखूच दाखवला, ह्याला दुसरं काय दाखवाय नाही. ह्या जिभेला आणि दातासने दुसरं काय दाखवाय नाही. त्यामुळे हे जडच व्हायला लागले. त्याला रामकृष्ण हरी म्हणायची सवय नाही. सारखं जर सातत्यानं तुम्ही जर भगवंताचं चिंतन कराल ना तर अहो तुम्हाला वेदपाठ होतील. मुखानं संस्कृत तरी काय सहज येईल. पण आमच्याकडे ती साधना व्हायला तयार नाही. आम्ही काय झालं माहिती आहे काय, विंचूच चावला एका जागेला आणि औषध लावायला लागला एका जागेला. गावात सप्ताह आहे, गावात झाडायला काढलं घर. गावात सप्ताह आहे म्हणून गावातलं घर झाडाई काढली लोकांनी. काही सात्विक माणसं घर झाडाई करतात, माहीत काढत नसतील पण सप्त्यात काढतात बरं का. काही जणांना यात्रा वाटते त्यांनी काढलं घर झाडायला. आणि कर्मधर्मसंयोगानं देवाऱ्याच्या तिथे गेले आणि देवाऱ्याचे बरेच दिवस ज्ञानेश्वरीने ही सगळी पुस्तकं तिथे ठेवल्यामुळं वर्षभर कुणी हलवली त्यासनी. आणि सप्त्याच्या वेळी हलवायला जायला आणि तिथलं विंचू होतं त्यानं नांगी मारली. विंचू चावल्यावर काय गुदुगल्या होत्या? विंचू चावल्यावर काय गुदुगल्या होत्यात? विंचू चावला डंख मारल्यावर दुःख झालं, यातना झाल्या, खूप त्रास झाला. खूप त्रास झाल्यानंतर ते
बस्तवड्यात म्हणूया किंवा सोनग्यात कोणतरी औषध देते म्हणून तिथं सोनग्यात औषध आणायला गेला. औषध आणायला गेला आणि त्याने सांगितलं, औषध देणाऱ्यानं सांगितलं की जिथं विंचू चावला तिथं औषध लाव म्हणे. ते आलं आणि जिथं चावला आहे तिथं म्हणजे कुठं देवाऱ्यावर औषध लावायला लागलं. औषध कुठं लावलं? देवाऱ्यावर लावलं. कळा कमी आहे नाही. बायको पुन्हा खोबाजा चालू झाला, पुन्हा सोनग्याला गेलं. महाराज काय म्हणे, तुम्ही नारळ घेतला, पैसे घ्यायचं तर घेतलं आणि तुम्ही औषध सांगितलं ते मी जाऊन लावलं, पण काय कळा कमी नाहीत म्हणे, दंश झालेला काही कमी नाही, पण तू औषध लावलंच ना बरोबर. होय तुम्ही सांगितलं ना जिथं चावलं तिथंच लावलं निघून बरोबर. मग कुठं लावलं? कुठं चावला आहे? ह्या बोटाला चावलं आहे. बोटाला लावलं नाही, कुठं चावलं? अरे बोटाला लावाय सांगितलं मी. सांगितलं काय? जिथं चावलं आहे तिथं लाव म्हणून सांगितलं, पण त्यानं अर्थ काय घेतला? जिथं चावला आहे त्या देवाऱ्याला औषध लावलं. आम्ही देवाऱ्यासनीच लावायला लागला औषध. आयुष्यभर आमच्यात सुधारणा व्हायला तयार नाही. ती कारणं काय? आम्ही देवाऱ्यासनीच औषध लावायला लागला. माझ्यात तरी तसंच झालं बरं का. नाही किती वर्ष, आमची 50 वर्ष आली आहेत महाराज. महाराजांनी मारून मारून आमचा बुक्का पडला तरी आमच्यात सुधारणा व्हायला तयार नाही महाराज. आम्हाला नाटाचा अभंग पाठ होईनात. ठराविक अभंग आम्हाला पाठ झाले महाराज, व्हायला तयार नाहीत. आम्हाला भोपाळ्या पाठ व्हायला तयार नाहीत, आंधळा पांगळा व्हायला तयार नाही. मग केव्हा आम्ही त्या दिंडीतनं जायला तयार नाही. आम्ही कुठंच नाही. आमच्याकडनं साधना होत नाही. मला एवढंच सांगायचं, याचा सगळाच त्या सार एकच आहे, आमच्याकडून साधना व्हायला तयार नाही. आणि साधना व्हायची असेल तर काय करावं लागेल? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण हे साधन आम्हाला सांगण्याचं कारण काय आहे? तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये, एक सुंदर अभंगामध्ये याचं नामाचं चिंतन केलं. ते नाम चांगलं आहे म्हणे, म्हणून हेच साधन आम्हाला करणं गरजेचं आहे. ते साधन कोणतं आहे? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. म्हणून साधन कसं आहे? चांगलं आहे. आणि ते कसं आहे? सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे. सगळ्या साधनापेक्षा साधन सोपं कोणतं असेल तर ते नामसाधन आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. कारण ह्या नामधारकानं कोण तरला नाही असं अनेक ठरले. त्याची उदाहरणं पुराणामध्ये खूप आहेत. खूप चिंतन वेगळ्या पद्धतीने मांडता येईल. पण तरले तरती हा भरवसा, या नामसाधनामधनं नाम घेता कोणी वाया गेला असा कोणीही बघितला नाही. नाम घेतला आणि वाया गेला असं कदापि होणार नाही. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. हे चरण म्हणताना चुकीचंच म्हणतात माणसं बरं का. किती वर्ष काय हरिपाठ म्हणतात, मला त्यांचं काय माप काढायचं नाही, पण आम्ही शेवटचं चरण हे चुकीचंच म्हणतो. घेतो येथे काय काय पाहिजे ते वेगळं बोलतो बरं का. ते देतं ते ना बघा. आम्ही शेवटला काय म्हणतो? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. इथं जो शहाणा आहे, जो मनुष्य जन्माला आला त्यानं शहाणपणा काहीतरी केला. मी तरुण जाण्यासाठी मी शहाणा झालो, म्हणजे माझ्याकडे सुबुद्धी जागी झाली आणि तोच या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला लायक आहे म्हणायला काय हरकत नाही. आणि तोच घेतो. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.